नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल किंवा नमो शेतकरीचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आता तुमचा पीएम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता घेता तो आता या 12 बँकेत येणार नाहीये। केंद्र सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय। बघा कोणता निर्णय घेण्यात आलाय आणि तुम्हाला आता 12 बँका कोणत्या चालणार नाहीत ते बघा। जर करता या 12 बँकेत तुमचा आधी हप्ता आलेला असेल तर आता 2025 पासून तुम्हाला बँक खाते बदलावे लागणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या 12 बँका कोणत्या आहेत नक्की बघा, कारण तुमचे जर या 12 बँकेत खाते असेल तर इथून पुढे चालणार नाही। त्यामुळे आता तुमचे खाते तुमच्या दुसऱ्या चांगल्या बँकेत काढावे लागणार आहे। देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताची ही मोठी बातमी आली आहे। आता या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर आत्ताच्या आता लवकरात लवकर बदलून घ्या, कारण आता या 12 बँका चालणार नाहीत असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आले। बघा, येणाऱ्या 2025च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। देशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्यामध्ये याचा लाभ आता मिळाला असून दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही ते अजूनही नोंदणी करू शकतात। नोंदणी करताना आता 2025 मध्ये शेतकऱ्यांना या 12 बँकाबद्दल माहीत असणं गरजेचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे। बघा, आता जर तुमचं 12 बँकामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला सावध व्हायचं आहे, कारण या 12 बँका काढून टाकण्यात आलेल्या आहेत। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे की आता 12 बँका तुम्हाला चालणार नाहीत। बघा, मग तुमचं या 12 बँकामध्ये खाते आहे का? या 12 बँकाबद्दल तुम्हाला माहीत नसेल आणि या 12 बँकेत जर तुमचे खाते असेल तर इथून पुढे तुम्हाला 19वा हप्ता पण मिळणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण मिळणार नाही। मग त्या 12 बँका कोणत्या असणार आहेत ते बघा। बघा मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना तुम्हाला माहीत असेल प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मिळतात। हे पैसे शेतकऱ्यांना हप्त्याने दिले जातात। बघा मित्रांनो, प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात। वर्षभरात एकूण 3 हप्ते जारी केले जातात। दर 4 महिन्यांनी एक हप्ता जारी केला जातो। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता जर या 12 बँकेत तुमचे खाते असेल तर आता तुम्हाला परत नोंदणी करावी लागणार आहे, कारण या 12 बँका मोठमोठ्या बँकेत शिफ्ट झाल्या आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। बघा मित्रांनो, या 12 बँका ज्या आहेत त्या मोठ्या बँकेमध्ये शिफ्ट झाल्या आहेत। त्यामुळे या 12 बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्यायचं आहे। त्या 12 बँका कोणत्या आहेत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। बघा मित्रांनो, त्यामुळे आता तुमच्या या 12 बँकेत जर खातं असेल तर तुम्हाला परत नोंदणी करून नवीन बँक खाते जोडायला सांगितले आहे। तसेच मित्रांनो, अनेक शेतकरी नोंदणी करताना अनेक चुका देखील करतात, त्यामुळे त्यांचा हप्ता देखील अडकतो। उदाहरणार्थ, बँक खाते क्रमांक, नाव, पत्ता, फोन नंबर यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नसावी, कारण आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे फोन येत असतात की आम्हाला ते म्हणतात की पीएम किसान योजनेचा आम्हाला हप्ता येत नाही, नमो शेतकरी योजनेचा आम्हाला हप्ता काय येत नाही, असे आम्हाला शेतकऱ्याचे अनेक फोन येत असतात। असं विचारल्यावर आम्ही त्यांनी भरलेला अर्ज ज्यावेळी चेक करतो त्यावेळी आम्हाला असं लक्षात येते की त्यांनी त्यांचे खाते क्रमांक आणि आधार क्रमांक व्यवस्थित भरलेला नसतो। त्यामुळे शेतकऱ्यांना लक्षात ठेवा, आधार कार्डमध्ये जे नाव लिहिलेले आहे तेच नाव बँक खात्यातही तुमचं असलं पाहिजे। नावात कोणत्याही प्रकारची स्पेलिंग चूक असल्यास, तुमच्या जर नावामध्ये कोणतीही स्पेलिंग चूक असल्यास पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे जेव्हा तुम्ही पीएम किसानसाठी आता नवीन अर्ज करता तेव्हा ही काळजी नक्की घ्या। आणि या 12 बँकामध्ये जर तुमचं खाते असल्यास आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर बदलून घ्या, कारण केंद्र सरकारने आता या 12 बँकांना तसे आदेश दिले आहेत की तुमचा आता पीएम किसानचा योजनेचा हप्ता येणार नाही। मग त्या 12 बँका कोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघा। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सर्व सविस्तर 12 बँकांची नावे सांगणार आहे। बघा मित्रांनो, आता सरकार डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करते। यासोबतच बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे। त्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, तुमच्याकडे आधार कार्ड आणि ते आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे। बघा,
PM किसानच्या वेबसाईट म्हणजे pmkisan.government.in यावर तुमची कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते। परंतु आता या 12 बँकेत पैसे तुमचे येत नसल्याने शेतकऱ्यांना आता परत खाते बदलावे लागणार आहे। त्यामुळे 12 बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता सावधान व्हायचं आहे। बघा 12 बँका कोणत्या आहेत। PM किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। त्यामध्ये वारसा हक्क वगळता आता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। बघा त्यांनी पूर्वी 2019 पूर्वीच जमीन खरेदी केली असेल पाहिजे। तसेच PM किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी मुलांचे आधार आता जोडावे लागणार आहे। आता 7/12 नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे, म्हणजे नमो किसान योजने शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा। बघा मित्रांनो, तुम्हाला 12 बँकांची नावे सांगणार आहे। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे 12 बँकांची नावे सांगतो जी तुम्हाला आता PM किसान योजनेसाठी 2025 पासून चालणार नाहीत। बघा त्याआधी ही सर्व माहिती समजून घेऊ, त्यानंतर तुम्हाला 12 बँकांची नावे सांगतो। बघा शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। केंद्र शासनाने आता 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान योजना सुरू केली आहे। या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्त्यात 6,000 रुपये दिले जातात। तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यात 6,000 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला माहित असेल तुम्हाला मिळत आहेत की आता तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये तुम्हाला PM किसानची मिळतात। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेत सुद्धा हप्ता मिळतो। या दोन्हीसाठी तुम्हाला आता 12 बँका वगळण्यात आलेत। त्या 12 बँका कोणत्या बघा ते तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्याआधी सविस्तरपणे ही माहिती समजून घेऊया। या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला व 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील तुम्हाला मुलांना लाभ घेता येतो। पण काही पती पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे। बघा मित्रांनो, त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर त्या पत्नी जे काय असेल ते पती पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल। शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल अथवा कर भरत असेल तर या शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा मित्रांनो, डॉक्युमेंट कोणते आहेत, नियम कोणते बदललेत हे सविस्तरपणे सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला या 12 बँकांची नावे सांगतो ज्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच बदलून घ्यायचं आहे, नाही तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही। बघा आता कोणतं कागदपत्र सांगितले बघा, शिधापत्रिका आवश्यक। बघा मित्रांनो, PM किसान योजनेत नोंदणीसाठी रेशन कार्ड आवश्यक करण्यात आले आहे। तुम्ही म्हणजे PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लगेच रेशन कार्ड बनवा, कारण PM किसान पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक टाकणे आता आवश्यक झालं आहे। नोंदणीच्या वेळी तुम्ही अद्याप शिधापत्रिका क्रमांक दिले नसेल तर हे काम त्वरित पूर्ण करा। नोंदणी दरम्यान पोर्टलवर कागदपत्रांची फक्त सॉफ्ट कॉपी म्हणजेच त्याला PDF स्वरूपात अपलोड आता करावी लागेल। त्यानंतर काय करायचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं eKYC आता करायला लागणार आहे। यासोबतच eKYC करणे आवश्यक आहे। पूर्वी खाते विवरणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करायच्या होत्या, आता ते रद्द करण्यात आले आहे। आता फक्त सॉफ्ट कॉपी जमा करायची आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे। यासोबतच नवीन प्रणाली लागू झाल्याने योजनाही पारदर्शक आता करण्यात येणार आहेत। बघा मित्रांनो, तुम्हाला जर PM किसान योजनेविषयी हप्ता आला नसेल किंवा काय प्रॉब्लेम असेल त्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाने काय नंबर दिलाय तो नंबर काय बघा। सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे। तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 155261 वर कॉल करू शकता। यावर तुम्हाला सर्व प्रकारची PM किसान योजनेविषयी माहिती मिळू शकते। मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर आता तुम्हाला या 12 बँका सांगतो। त्या 12 बँका तुम्हाला PM किसान योजनेसाठी पात्रच ठरणार नाहीत, तुम्हाला चालणार नाहीत। त्यातील पहिली बँक जी आहे ती म्हणजे देना बँक। ही देना बँक आहे ती बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला मर्ज झाली आहे, शिफ्ट झाली आहे। दुसरी बँकमध्ये तुम्हाला आता विजय बँक, ती बँक म्हणजे बँक ऑफ बरोदामध्ये शिफ्ट झाली आहे। या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल म्हणजे देना बँक, विजय बँक यामध्ये जर खातं असेल
तर तुमचं खातं तुम्ही बदलून घ्यायचं आहे। तिसरी बँक म्हणजे सिंडिकेट बँक, ही बँक कॅनरा बँकमध्ये मर्ज झाली आहे। चौथी बँक म्हणजे आता अलाहाबाद बँक, ही अलाहाबाद बँक इंडियन बँकमध्ये मर्ज झाली आहे। पाचवी बँक म्हणजे ती म्हणजे ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स, ही बँक आता पंजाब नॅशनल बँकमध्ये मर्ज झाली आहे। सहावी बँक म्हणजे युनायटेड बँक ऑफ इंडिया, ही बँक पंजाब नॅशनल बँकमध्ये मर्ज झाली आहे। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं खातं लवकरात लवकर बदलून घ्या। आता सातवी बँक जी चालणार नाही ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, ही बँक आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झाली आहे। त्यामुळे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांनी लवकरात लवकर बदलून घ्या। आता आठवी जी बँक ती म्हणजे स्टेट बँक ऑफ हैदराबाद, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या, कारण ही बँक सुद्धा आता ही शिफ्ट झाली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये। नवी बँक ती म्हणजे आंध्रा बँक, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या, कारण ही सुद्धा बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झाली आहे। आता दहावी बँक ती म्हणजे कॉर्पोरेशन बँक, ही सुद्धा बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झाली आहे। यामध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या। अकरावी बँक ती म्हणजे येस बँक आणि बारावी बँक म्हणजे बँक ऑफ अकलूज, या बँकामध्ये जर तुमचं या 12 सांगितलेल्या बँकामध्ये जर तुमचं जर खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या। यामध्ये तुमचा PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे। मग मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता यासाठी चालणाऱ्या बँका कोणत्या आहेत बघा, त्या बँका तुम्हाला नावे सांगतो बघा। 12 बँका तुम्हाला चालतील त्या बँका बघा कोणत्या आहेत। त्यातील पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्ही बिंदास्त राहा, तुम्हाला आता PM किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे। त्यानंतर दुसरी बँक बँक ऑफ बरोदा, त्यानंतर तिसरी बँक बँक ऑफ इंडिया, चौथी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, पाचवी बँक कॅनरा बँक, सहावी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्याला CBI असे म्हणतात। त्यानंतर मित्रांनो बघा, सातवी बँक ती म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, आठवी बँक ती म्हणजे इंडियन बँक, नववी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दहावी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, अकरावी बँक म्हणजे तुम्हाला युको बँक आणि 12वी बँक म्हणजे फिनो बँक। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल किंवा नसेल तर या 12 बँका तुम्हाला या योजनेसाठी चालतील। तुम्हाला तर लक्षात आलं असेल, तुम्हाला 12 बँका ज्या आहेत त्या 12 बँका कोणत्या चालणार नाहीत हे पण सांगितलं, आणि तुम्हाला 12 बँका तुम्हाला PM किसान योजनेसाठी कोणत्या चालतील हे पण सांगितलं। चालणार नाहीत त्या पण 12 बँका सांगितल्या आणि चालणार आहेत त्या पण बँका सांगितल्या। त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल तुमचे कोणत्या बँकेमध्ये खातं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा, आणि नक्की तुमचं जर खातं 12 बँका चालणार आहेत त्या बँकेमध्ये असतील तर लवकरात लवकर बदलून घ्या। व मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या लवकरात लवकर लाईव्ह चेंज मोटिवेशन चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।